वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना. जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा, लवकर जा. कोणीतरी एक गेला तरी चालेल ना, सगळ्यांनी जायची काही गरज नाही. एक तर कोणी खिशातून पैसे देत नाही, हे आपण सगळे मिळून टॅक्स भरतो या देशात, त्याच्यातूनच हा विकास होतो. हे पहिलं वास्तव सांगूया. दुसरं, कालही मी हे बोलले की महाराष्ट्र सरकार हे प्रचंड आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. हे मी म्हणत नाही, महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. आणि मी गेले वर्षाहून जास्त तुम्हाला सगळ्यांनाही वारंवार बोलते, फिस्कल मॅनेजमेंटसाठी काय काय हे सरकार करतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा डेटा माझा नाही आहे, हा महाराष्ट्र केंद्र सरकारचा डेटा आहे. एकीकडे आर्थिक परिस्थिती ही राज्याची प्रचंड अडचणीत आहे, हा डेटा महाराष्ट्र सरकारचा सांगतो. इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांचे वेळेवर पगार नाही झाले म्हणून आत्महत्या, हे गेल्या 1 वर्षात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. मोठी स्कीम त्यांनी लॉन्च केली, लाडकी बहीण योजनेत, त्याच्यात 26 लाख महिलांची नावं कमी केली आहेत. आता का, कशी, काय, हा एक वेगळा मुद्दा, पण हे आता वेळ नाही हे बोलायची. आता जर महाराष्ट्राला सरसकट कर्जमाफी करायची असेल तर आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने तातडीने भारत सरकारला विनंती करायला हवी होती आणि ते काहीच हालचाल झाली नाही. म्हणून काल योगायोगाने वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी दिलेला होतेच. म्हणून मी शिवराज सिंगजींना विनंती केली आणि शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे. पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला. आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी हालचाल तातडीने केली पाहिजे आणि मदत, पंचनामे होतील. तुम्हाला आठवत असेल की जूनमध्ये पहिल्यांदा पंचनामे झाले होते, त्याचे पैसे आजही पोचलेले नाही आहेत. आता नव्याने पंचनामे, आणि काय पंचनामे करत बसलाय हो तुम्ही. बघा ना, डोळ्यांनी दिसतंय. शेवटच्या जिथपर्यंत आपली नजर जाते तिथे नुकसानच नुकसान आणि पाणीच पाणी आहे. त्यामुळे तातडीने यंत्रणा लावून लगेच त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत आणि त्यांना अन्नधान्य हे तातडीने पुरवण्याची गरज आहे. आणि काय हरकत आहे केंद्र सरकारला मदत मागायला, मला कळत नाही का महाराष्ट्र सरकार काही हालचाल करत नाही. एक आकडेवारी समोर आलेली आहे. मार्च 23 मध्ये प्रति हेक्टरी जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 8,500 आणि बागायतीसाठी 17,000 होतं. तेच जानेवारी 24 मध्ये 13,600 आणि 27,000 केलं गेलं. पण आता परत तेच 8,500 आणि 17,000 केलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे वाढवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे तुमचं. आता परत रिव्हर्स चाललंय गाडी. नाही, 2 वर्षात इन्फ्लेशन बघा ना, महागाई वाढलीच आहे आणि हे रिव्हर्स कसं चालेल. एकदा सरकारने एक निर्णय घेतला आणि तुम्ही बघताय तुमच्या चॅनलवर, मी मगाशी बघितलं की उद्धवजी जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचीच मागणी आहे. मी अमित आणि धीरजही त्या फ्रेममध्ये मी पाहिले. या सगळ्यांचं म्हणणं आहे 50,000 रुपये द्या. एक पुन्हा समजून घ्या, आपल्याला त्यांना आत्ता जे कर्ज आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, हा पहिला भाग. आणि पुन्हा त्यांना उभं करायचं आहे. त्याच्यामुळे हे 2 भागात काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात रोखू नये. 80,000 कोटी रुपयाचा तुम्ही शक्तीपीठाचा रस्ता करू शकता. 80,000 कोटी रुपयाचा एक रस्ता करू शकता. आमच्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही एकरी 50,000 रुपये देऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे. पण 2,000 कोटींनी काय प्रश्न सुटणार आहे. आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. घर, शाळा, गावं, पिकं, काय राहिलंय तुम्ही बघा ना. तुमच्याच चॅनलवर एवढं कव्हरेज करतायत म्हणजे खरंच त्या सगळ्या रिपोर्टरांचं आपण कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे की त्या अतिवृष्टीमध्ये जाऊन कसे ती कामं करतायत आणि रिपोर्टिंग करतायत. आणि बऱ्याच रिपोर्टिंगमुळे सरकारलाही मदत होतीये.
की मदत पाठवण्यासाठी. त्याच्यामुळे खरंच त्या भागातल्या सगळ्या रिपोर्टर आणि कॅमेरामॅन दोघांचंही आपण कौतुक आणि आभार मानले पाहिजेत की एवढं डिटेल रिपोर्टिंग ते करतायत. पण 2,000 कोटीत प्रश्न सुटत नाही ना. तुम्ही 80,000 कोटी तुम्ही विचार, 2,000 कुठे आणि 80,000 कुठे. 80,000 कोटी रुपयाचा रस्ता विरोध असताना तुम्ही करता. पण इथे ती मुलं रडतायत. काल एक तर तुमच्याच चॅनलवर एक स्टोरी झाली, एक मूल वाहून गेलं 4थी मधलं. म्हणजे असं वाटतं की बघवत नाही तो टीव्ही. इतकी आत्ताही मला बोलताना अंगावर काटा येतो. इतक्या वेदना आणि दुःख त्या सगळ्यांचं अश्रू अनावर आहे. तो आयुष्य उद्ध्वस्त झालंय प्रत्येकाचं. थोडंसं संवेदनशील या सरकारने वागावं. मराठवाड्यात ही परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापनाचे 4,700 कोटी केंद्राचे आलेले आहेत, ते वापरले जात नाहीत. संजय राऊतांनी काल आरोप केला होता, फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही. भोंग कारभार आहे या सरकारचा. नाही, म्हणजे मला विश्वासच बसत नाही की 4,000 कोटी रुपये जर केंद्र सरकारचे आलेत आणि महाराष्ट्र सरकार 2,000च देत आहे. म्हणजे हे 2,200 म्हणजे 4,000 कुठे 2,200 कुठे. हे 2,200 कुठले पैसे आहेत मग ते 4,500 जे केंद्र सरकारने पाठवलेत ते का नाही लोकांना देत आहेत. आत्ता तर गरज आहे ना. देवेंद्रजी काय म्हणाले होते की योग्य वेळी आम्ही मदत करू. आता ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली योग्य वेळ आहे. आणि त्यांचीच लाईन आहे ना, यही समय है सही समय. हे दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतंय. अधिकाऱ्यांच्या हस्ते निधी दिला जात नाही. अहो, ते माननीय मुख्यमंत्री आहेत, मायबाप आहेत या राज्याचे. त्यांच्या पुढे अधिकाऱ्याचं चालणार का माननीय मुख्यमंत्र्यांचं चालणार. नाही, मी असं नाही म्हणलेली. मी माझ्या 2 मुलांबद्दल बोलले. मी रेवती सुळे आणि विजय सुळेंबद्दल बोलले होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की आरक्षणाबद्दल काय झालं पाहिजे. तर अर्थातच आरक्षण हे संविधानाप्रमाणेच चालणार. जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याला कोणीच हात लावू शकणार नाही आणि आम्ही कधी त्याला लावू देणार नाही. हा एक मुद्दा झाला. नवीन आरक्षणं जी येत आहेत त्याच्या बाबतीत मी सगळ्यात जास्त आरक्षणावर मागणी कोणी केली आहे संसदेत तर मी केली आहे. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची जी मागणी आहे त्याच्यात वारंवार मी विनंती केली आहे भारत सरकारला की तुम्ही बऱ्याच राज्यांच्या आरक्षणाच्या मागण्या करता, त्या कन्सॉलिडेट करा. एक स्पेशल सेशन आरक्षणावर बोलवा आणि कन्सॉलिडेटेड बिल सगळे मिळून पास करू. कोणीच त्याला विरोध करत नाहीये तर पास करायला काय प्रॉब्लेम आहे. तर एक कन्सॉलिडेटेड बिल आला म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळेल. पण त्या बाबतीत मी लिमिटेड माझ्या 2 मुलात. आता माझं उदाहरण घ्या. आता उद्या महिला आरक्षणाचं बिल आलं तर आता त्या महिला आरक्षणाचं बिल आल्यावर मी त्या आरक्षणाच्या बिलमध्ये त्या सीटवर उभं राहायचं का नाही. मग मी महिला म्हणून उभं राहायचं का मी ओपनमधून उभं राहायचं. हा एक मोठा प्रश्न माझ्यासाठीच आहे. कारण आरक्षण कुणासाठी आहे. महिला आरक्षणाचं बिल अशा महिलांसाठी आहे ज्यांना संधी मिळाली नाही, ज्यांना कदाचित त्या माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड असतील पण त्यांना तेवढी संधी मिळाली नाही जेवढी मला मिळाली. मग महिला आरक्षण मी घ्यायचं का नाही हा एक मुद्दा. आणि मी त्याच्यात एवढंही बोलले की समाजात चर्चा केली पाहिजे. सगळ्या माझ्या स्टेक होल्डर्सचं मत आपण एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे की महिला आरक्षणात माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घ्यायचं का नाही. मग मी ओपनमधून उभं राहायचं का याला आरक्षित झाली बारामती लोकसभा तर मी उभं राहायचं का नाही. तसंच रेवती आणि विजय यांनी आरक्षण घेऊ नये हे मत माझं सदानंदचं आहे. याचं कारण असं की आम्ही सगळे शिकलेले आहोत कुठल्या तोंडाने आणि माझ्या मुलांपेक्षा जास्त हुशार मुलं कदाचित आर्थिक अडचणीत त्या ज्या कॅटेगरीमध्ये माझी मुलं बसतात माझी मुलं ज्या कॅटेगरीमध्ये बसतील त्या कॅटेगरीमध्ये दुसरी कदाचित मुलं असतील जी माझ्या मुलांपेक्षा हुशार असतील पण त्यांना आर्थिक अडचण असेल तर त्या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे ज्या कॅटेगरीत माझी मुलं बसतात किंवा मी बसते असं मी बोललेलं आहेच ना ऑलरेडी. पण त्या लोक कशाच्या बाबतीत मी नाही त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं त्याच्यामुळे मी नाही त्याच्यावर बोलणार. नाही माझं काय म्हणणं आहे की जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते तसंच राहणार कारण का हा देश कुणाच्याही मनमर्जीनी चालत नाही तो संविधानानेच चालतो. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर काही लोकांची काही अनेक वेगळी मतं आहेत. तसंच मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाची मागणी प्रचंड आहे. आजही मला आज सकाळी सक्सेनाचाच मेसेज आला होता की जालन्याला आज मला वाटतं आंदोलन का काय मोर्चा आहे मला असं वाटतं धनगर समाजाच्या आरक्षणाचा.
धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या अनेक वेळा खरं तर सगळ्यात जास्त धनगर समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला मिळावं, लिंगायत समाजाला त्यांचे अधिकार मिळावे आणि मुस्लिम समाजाला जे मिळावं याची सगळ्यात जास्ती डेटा ड्रिव्हन माहिती तुम्ही काढून बघा. तो संसदेत मी मांडलाय, मी फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मांडला. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका मी सातत्याने फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिथे निर्णय प्रक्रिया होते त्या मंदिरात पार्लमेंटच्या त्या वास्तूमध्ये मी बोललेले. नितीन गडकरींना केंद्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात टार्गेट केलं जातं. त्या पद्धतीने नितीन गडकरींवरती आता अंजली दमनिया यांच्याकडनं आरोप केले जातात की नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीमध्ये जे पैसे मिळवण्यात आले ते टोलचे पैसे आयडीएल कंपनी मार्फत ते पैसे त्यांच्या कंपनीत. एक तर मी तो आरोप पाहिलेला नाही. अंजली त्यांनी काय आरोप केला तो ट्विट मी पाहिलेला नाही. पण एक गोष्ट मी जरूर सांगेन की भारताच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री असे जे कधी पक्ष पाहत नाहीत, ते मदत करतात आलेल्या खासदाराला आणि त्याच्यामुळे भारतात विकास होतो. गडकरी साहेब असतील, अश्विनी वैष्णवजी असतील, अनेक असे एक्सटर्नल अफेअर्सचे मंत्री असतील, भूपेंदर यादवजी असतील, अनेक मंत्री आहे. जेव्हा आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातली कामं त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा आम्ही विरोधक आहोत म्हणून ह्यांना निधी देऊ नका, डीपीटीसीत अरे विरोधी आहे कट मारा, असं केंद्र सरकारमध्ये होत नाही. पण अनेक मंत्री असे आहेत केंद्र सरकारमध्ये जे विरोधात आम्ही असलो तरी आमची कामं करतात. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढं महत्त्व हे सत्ताधाऱ्यांना आहे तेवढंच महत्त्व विरोधी पक्षालाही आहे. गडकरींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे ज्या पद्धतीने, कारण की हर्षवर्धन सकपाळ म्हणतात आहे कोणी एका व्यक्तीला देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न पडतात आहे, त्यामुळे कुठेतरी केंद्रीय मंत्री गडकरींना टार्गेट केलं जातं. एक तर गडकरी साहेबांचं काम म्हणजे एक नंबर एकदम, म्हणजे आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतात तेव्हा आम्ही हक्कानी त्यांच्याकडे जातो आणि ते मदत करतात. एखादा रस्ता डिले झाला, अनेक वेळा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट देखील केलेलं आहे. हेही आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि हा अनुभव मला आहे अनेक वर्षाचा, म्हणजे 11 वर्ष ते मंत्री आहेत. त्याच्यामुळे जर ते टार्गेट करत असतील कोणी त्यांना तर हे खूप दुर्दैव आहे, कारण का खरंच त्यांचं काम चांगलं आहे. आणि मी अंजलीताईंचा ट्विट पाहिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्या ट्विटवर बोलण्यात मी वाचलेलाच नाही, त्याच्यामुळे मी बोलणार कशी. तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत रोहित पवार यांनी स्वतः ट्विट केलेले की अंजलीताई तुम्ही इतरांना टार्गेट करण्यापेक्षा ज्या काही ह्या सरकारच्या विरोधातल्या गोष्टी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या गोष्टी आहेत त्यांना देखील फोकस करून त्याच्यावरती मुद्दे उचला असं सांगण्यात आलेलं होतं ट्विटच्या माध्यमातून. दुसरीकडे सुषमा अंधारेंनी ट्विट करून सांगितलं की नितीन गडकरींनाच काही टार्गेट करणार आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्याच पद्धतीने 2 दिवसानंतर नितीन गडकरींच्या विरोधात अंजली दमानिया यांनी समोर बोलायला लागलं. अंजली दमानिया यांना कुणीतरी ही असाइनमेंट दिली आहे. मला नाही माहिती. अंजलीताई अनेक वर्ष एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करत आल्यात. मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येकाचा एवढं डिटेल किंवा ह्याची लिंक त्याला त्याची लिंक केला, मला असं वाटतं ह्याच्यात फारसं आपण पडू नये. मला वाटतं आता राज्यासमोर ओला दुष्काळ जाहीर होणं आणि सरसकट कर्जमाफी होऊन ह्या लोकांना शून्यातून परत त्यांचं आयुष्य उभं करणं ही आत्ताची आमच्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी आजही आमचे नेते आज फील्डवर आहेत. म्हणजे बजरंग अप्पांच्या मतदारसंघात खूप नुकसान झालंय. राजेश टोपे आज आमदार नसले तरी गेले अनेक दिवस सातत्याने आहे, तुम्ही त्यांना बघताय फील्डवर. ओमराजे निंबाळकरांचं, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जयंत पाटील, तुम्ही नाव घ्या आणि तो माणूस फील्डवर आहे. आणि हे काही म्हणजे हे आमचं कर्तव्य आहे. कधीतरी नैतिकता सगळ्यांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून आज राज्यासाठी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. जी काही मतं सध्या पूरग्रस्त भागांना दिली जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे नेत्यांचे फोटो लावले जातात, त्यामुळे सत्ताधारी सगळ्यात पुढे आहे. याचा देखील एक ते प्रचार करण्यासाठी वापर करतो असं वाटतं. मला वाटतं 2 गावांनी ते ट्रक परत पाठवले. त्याच्यामुळे ही माणुसकीची वेळ आहे. इलेक्शन्स येतील आणि जातील. ही काय म्हणजे जर हे झालं असेल तर हे खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार. गिरीश महाजन गेलेले होते पूरग्रस्तांना मदत करायला. त्यावेळेस गिरीश महाजन देखील शेतकऱ्यांवरती चिडताना पाहायला मिळाले. तुम्ही काय पैसे काय गाडी घेऊन आलेलो नाहीये असं अशा पद्धतीने वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सांभाळलं. माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की हा काळ अडचणीचा आहे, सगळ्यांसाठीच आहे. लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. थोडंसं त्यांनीही त्यांच्या टीमला सांगावं
की थोडा संवेदनशील एखादा शेतकरी त्याचा दुःखाचा विचार करा. तो जेव्हा बोलेल तुम्हाला तेव्हा तुम्हीही ऐकून घ्यायची, त्याच्या मनस्थितीचा मान सन्मान केलाच पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हणले की जसं मदत जाते, ओला दुष्काळ, सरसकट कर्जमाफी, शून्यातून पुन्हा त्यांचं आयुष्य उभं केलं, तसं त्यांना एक इमोशनल स्ट्रेंथ, ताकद देण्यासाठी आपण एक वेगळी यंत्रणा केली आहे. मला आठवतं की लातूरला जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा पवारसाहेब स्वतः 2 आठवडे तिथे राहिले होते. तेव्हा काही मोबाईल वगैरे काही नव्हतं. त्या काळातही इथून अनेक डॉक्टर्स गेले होते आणि इमोशनली त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्या इमोशनलसाठीही इथून मोठ्या टीम्स गेल्या होत्या, NGOs गेले होते, जे 3-3, 4-4 महिने लातूरला राहून त्या लोकांना इमोशनली त्यांना ताकद देत होते. त्याच्यामुळे खूप लेवल्सला आपल्याला इथून पुढे काम करावं लागणार आहे. कारण का एकदा पाणी ओसरलं की आणखीन वेगळे प्रश्न उभे राहणार. पाणी एकदा सगळं कमी झाल्यावर आरोग्याचेही प्रश्न उद्भवतील. त्यामुळे खूप पुढचे 2 ते 3 महिने काम हे आपल्याला सगळ्यांनाच आणि त्यातून सरकारला हे करावं लागणार. मराठी झालं सगळं? एक मराठी. त्याचे नियम बदलले आता, जेव्हा इंडिया आघाडीने एकूणच प्रश्न पोहोचून दिला तर राहुल त्याच्यानंतर आता आधार कार्डचा पण नंबर जोडण्यात येईल. जे व्हॅलिड पोस्टल वोटिंग होईल, म्हणजे मशीनवरती वोटिंग होईल, त्याच्यानंतर तो पेपर येतो त्याचे पण काउंटिंग केलं जाईल. कसं बघतं याकडे? माझं म्हणणं आहे जे कराल ते पारदर्शकपणे करा. आणि तंत्रज्ञान आहे ना आता, म्हणजे आता डबल नाव झालं तर ते ऑटोमॅटिकली डिलीट करणं काय अवघड नाही ना. एकाच माणसाचा एकच फोटो, एकच आधार कार्ड, एकच नाव जर असेल किंवा तेच आधार कार्ड असेल, तोच मोबाईल नंबर असेल किंवा जो काही डिटेल असेल तर ते डिलीट करणं काय फार अवघड नाही हो. आता एवढं तंत्रज्ञान आहे. काल तर मी दिल्लीला होते, चर्चा एक प्रस्ताव होता त्या 1 नेशन 1 इलेक्शनमध्ये की आता सेन्सेस जर करावं लागलं तर तंत्रज्ञान इतकं पुढे आलंय की सेन्सेस आधी करायला खूप वेळ लागायचा. त्यांचं म्हणणं आहे की जर तंत्रज्ञानाचा नीट वापर झाला तर 3 ते 4 महिन्यातच देशाचा सेन्सस होईल, असा एक विचार काल आमच्या एका विटनेसनी मांडला. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, जर सेन्सस करायचं ठरलं, आरक्षण, महिला आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करायचं चाललं, त्यातून डिलिमिटेशन म्हणजे 2029ला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होईल त्याच्या आदल्या वर्षीच डिलिमिटेशन, महिला आरक्षणाचं बिलचं इम्प्लिमेंटेशन आणि सेन्सस हे पुढच्या 2 वर्षात भारत सरकारला करणं फार काही अवघड नाही जर या 3 गोष्टी करायच्या असतील तर. पण ते 26ला काम सुरू करावं लागेल, 2026. गोष्ट खरी आहे, पैशाचं सोंग आणता येत नाही, गोष्ट अतिशय खरी आहे. आणि म्हणून तर गेले, तुम्हीच मला किती वर्ष बघताय, 1 वर्षाची माझ्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस आठवा, मी सातत्याने ही गोष्ट म्हणत आली की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही प्रचंड गंभीर आहे. FRBM ऍक्ट, मी पण बोलून बोलून मला लोकांना असं वाटत असेल हिची प्रेस म्हणजे FRBM ऍक्ट आलाच. कारण काय खरं ना, फिजिकल मॅनेजमेंट नंबर्स ही जगलरी आहे. फिजिकल मॅनेजमेंट होतच नाही आहे या राज्यात, हे दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे पैसे म्हणून तर सगळ्या जमिनी विकताय ना. तुम्ही तुमच्या घरातली चांदीची वस्तू किंवा तुमच्या महत्वाच्या गोष्टी, एक बघा आपली एक सेव्हिंग इकॉनॉमी आहे. जेव्हा थोडेसे जास्त पैसे आले ना की साधारण मराठी किंवा भारतीय घरांमध्ये अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतात की कधी गरज पडली तर ती वस्तू विकली तर आपल्याला 2 पैसे मिळतील. आज मी तुमच्याचकडून ऐकतेय किंवा वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत की महाराष्ट्र सरकार त्यांच्या मोक्याच्या जमिनी विकते, अशा गोष्टी वर्तमानपत्रात येतात. का तुम्हाला जमीन विकावी लागते? का सगळ्या गोष्टी BOTवर कराव्या लागत आहेत? कारण का देयर इज नो फिजिकल मॅनेजमेंट. महाराष्ट्र सरकार जास्ती कमिट करते का नाही या PhDच्या मुलांचे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर पोहोचत नाहीत? त्यांच्या तुम्ही ठरवलेला कॅबिनेटचा निर्णय ना, असेंब्लीमध्ये पास झालेला निर्णय, GR आहे, मग पैसे का नाही जात आहेत मुलांना? अंगणवाडी सेविकेंचे किंवा या लाडकी बहीण योजनेचे 3-3 महिन्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. काय? कारण का आर्थिक परिस्थितीच वाईट आहे. आणि हे मी इलेक्शनच्या आधीपासून म्हणते, ज्यांची सत्ता आल्यावरच मी टीका करते असे नाही, यांची सत्ता आधी होती जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी तेव्हापासून हा इश्यू आहे सांगते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे आणि ह्यांना फक्त बिग तिकीट मोठे प्रोजेक्ट्स करायचे असतात. काय गरज आहे घाईघाईनी आता तो 80,000 कोटी रुपयाचा रस्ता करायची? डिले करा ना 6 महिने वर्ष. काय अडलंय त्या रस्त्यापासून? आहे ना रस्ता तिथे, असं नाही आहे की तिथे जायलाच रस्ता नाही आहे. पहिले हे शेतकरी जे आज अडचणीत आहेत त्यांना न्याय द्यायची गरज आहे. ते सगळे पैसे वळवा इकडे.
सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि आयुष्य शून्यातून त्यांना उभं करायला लागलं. अहो तुम्ही विचार करा, शेती आहे. मग तुमच्या चॅनलवरच एक माणूस म्हणत होता माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, मी कसं करणार, मुलाची फी कशी भरणार. लहान लहान मुलं त्यांची पुस्तकं सुकवत होती बांधावर, त्यांना नवीन पुस्तकं द्यावी लागतील. खूप मोठं काम आहे. पण हे सरकारने ते थोडंसं हे बिग तिकीट प्रोजेक्ट्स थोडेसे डिले करून महाराष्ट्राला आता कशाची गरज आहे, त्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या, तुमच्या आणि माझं अन्नधान्य सोडवणाऱ्या त्या शेतकऱ्याबरोबर उभं राहण्याची गरज आहे. लेटर नहीं, मैं शिवराज सिंह जी को कल मिलने दी गई. नहीं, मेरी विनती है कि शिवराज सिंह चौहान जी की मैं तहे दिल से आभारी होकर कि उन्होंने मुझे वक्त दिया. और जब मैंने उनसे चर्चा की तो मेरी विनती महाराष्ट्र सरकार से है, क्योंकि केंद्र सरकार मदद करेगी जब महाराष्ट्र सरकार मांगेगी. तो ये मांगने का प्रस्ताव कब भेजेगी महाराष्ट्र सरकार, वो भेजना आज तक, अब तक तो बात होनी चाहिए थी उनकी केंद्र सरकार से, क्योंकि वो भी एक प्रोसेस है. वो होम मिनिस्ट्री की कमेटी होती है, वो कमेटी में प्रस्ताव जाएगा, फिर पैसा केंद्र सरकार से आएगा. और कल ही संजय राउत साहब ने कहा है कि 4-4.5 हजार करोड़ रुपया जो पहले भारत सरकार ने भेजा था वो ही अभी तक लोगों में नहीं बांटा गया. तो क्यों नहीं बांटा गया, इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए. अरे 2200 से क्या होने वाला है, आप देखिए, आपके भी सारे चैनल्स के लोग वहीं पे फील्ड पे है ना. 22 करोड़ से क्या होने वाला है. और दो चीजें आप समझ लीजिए, 2-3 लोग लेवल्स में काम करना पड़ेगा. एक तो अभी जो उनका नुकसान है उसका पैसा, वो पूरा ऋण माफ करना पड़ेगा. उसके बाद नए से उनको ऋण देना पड़ेगा या बैंक से लोन देने, और खुद के पैर पे कैसे खड़े रहेंगे. वहां के स्कूल्स, वहां की आंगनवाड़ी, वहां का पूरा शहर, पूरे गांव, उनके घर बनाने पड़ेंगे. ये बहुत बड़ा काम 3-4 महीनों में करना है सबको. बहुत दुख की बात है कि जब आप हमारे अपने सारे सब लोग अपने ही हैं, तो कभी तो राजनीति से उठ के कुछ तो समाज सेवा कीजिए. तो ये बहुत दुख की बात है कि लोग खुद के फोटो लगा के वहाँ किट्स बांट रहे हैं. मेरी विनती है सबको कि हम सब, विपक्ष भी है, लेकिन इस मामले में हम सरकार के साथ ताकत में सरकार के साथ काम करने के लिए तैयार है. लेकिन राजनीति से उठ के कभी ना कभी हम सब ने काम करने की जरूरत है, और वो यही समय है. जैसे ऑपरेशन सिंदूर में हम सब विपक्ष और जो सत्ताधारी है साथ में काम किया था, कि महाराष्ट्र के लिए मेरी विनती है महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से, एक बार आप पहल तो करिए, तो पूरा राज्य आपके साथ खड़ा रह के पूरे अगले 3-4 महीने हम सब मिलके महाराष्ट्र के हर किसान जिसका आज जो दिक्कत में है उसके साथ हम खड़े रहेंगे. और उसकी पूरी जो लाइफ है वो पूरी, वो उसके बच्चों की, उसकी बीवी की, सबके साथ हम खड़े रह के उनको इमोशनल भी सपोर्ट करेंगे और फाइनेंशियली भी. और हम देख रहे हैं किस तरह से एकता शिंदे ने स्कोर बयान दिया, विपक्ष को जाना चाहिए, वो भी दौरा करे, सब चीजें देखे, हमें सुझाव दे, लेकिन वो दौरा पर्यटन में न बदल जाए. नहीं, सही है बात. कोई पर्यटन के लिए नहीं जा रहा है, सारे मदद करने के लिए जा रहे हैं. और मेरे ख्याल से एक बार सब देख के जब आ जाएंगे तब सुझाव तो जरूर हम देंगे. इसीलिए मैं तो कल शिवराज सिंह जी से मिलने क्यों गई थी, क्योंकि मुझे शिवराज सिंह चौहान जी से इतना ही कहना था कि महाराष्ट्र में, और उन्होंने भी पूछा कि कौन से जिलों में है, क्योंकि हमें बॉर्डर स्टेट है, बहुत साल वो मुख्यमंत्री भी रहे मध्य प्रदेश में, तो काफी स्टेट को, महाराष्ट्र को जानते हैं वो. तो मेरी अपेक्षा है कि महाराष्ट्र सरकार आज ही अभी तक किया नहीं होगा तो केंद्र सरकार को जल्द से जल्द कांटेक्ट करे और उनसे मदद मांगे. बहुत कुछ है ही नहीं. 2000 करोड़ में क्या होगा, कुछ नहीं होगा. बहुत ज्यादा पैसा लगेगा. आप सोचिए कि 80,000 करोड़ रुपया का रास्ता बनाने के लिए सरकार के पास पैसा है, लेकिन ऋण माफ करने के लिए आज तक क्या शुरुआत की, तो 2000 करोड़ से. क्या होने वाला है आप देखिए. इतना बड़ा नुकसान हुआ है, बहुत सारा पैसा लगेगा, 10-20 हजार करोड़ लग जाएंगे जब तक ये पूरा काम खत्म नहीं होता. केंद्र सरकार ने भी अब तक शायद पूछा होगा, केंद्र सरकार ने उस पर करने की जरूरत, क्योंकि बहुत बार हमने देखा है
गुजरात में अगर कोई डिजास्टर इस तरह से हुआ है तो प्रधानमंत्री हो केंद्रीय नेताओं के दौरे वहां पर होगा। महाराष्ट्र में अगर ऐसे दौरे तो नहीं जबकि मैं बड़ी विनम्रता से माननीय मुख्यमंत्री जी से पूछना चाहती हूँ कि क्या उन्होंने सेंट्रल गवर्नमेंट को कांटेक्ट किया है, क्या उन्होंने ब्रीफ किया है, क्योंकि अमित शाह जी होम मिनिस्टर है तो ये पूरा डिपार्टमेंट होम मिनिस्टर, और अगर यहाँ पैसा केंद्र सरकार से आएगा तो वो कमेटी होती है, कमेटी में कृषि मंत्री भी होते हैं, तो कृषि मंत्री और होम मिनिस्टर 3-4 लोगों की भी हाई पावर्ड कमेटी रहती है, वो रिव्यू करके फिर वो पैसा भेजती है। तो क्या महाराष्ट्र सरकार ने ये प्रस्ताव भेजा है? कल तक तो नहीं भेजा था, क्योंकि कल मैं दिल्ली में थी तब मैंने पूछा, तो अभी तक तो कल शाम तक तो महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव दिल्ली नहीं गया। सीएम दावा कर रहे हैं कि केंद्र मदद करेगा, उस वक्त करेगा, हम रिपोर्ट कीजिए, लेकिन हमारे पास इतना फंड तो है कि हम आगे बढ़कर किसानों को मदद करें। बहुत अच्छी बात है, कम नहीं पड़े थे। हाँ तो अच्छी बात है, इतना पैसा महाराष्ट्र की सरकार के पास हो तो एक बड़ा पैकेज अनाउंस कर ले, हम उसका स्वागत करेंगे। 2000 करोड़ से क्या होने वाला है? आपने देखा है कितना नुकसान हुआ है, 2000 करोड़ से कुछ नहीं होगा। जिस तरह आप देख रहे हैं नुकसान की मांग कर रही है, 50,000 एकड़ की मांग कर रही है। देखो 50,000 रुपया एकड़ ये किसान ही मांग रहा है, तो उस हिसाब से बैठ के सरकार तय करे। उद्धव जी का स्टेटमेंट आया कि 10,000 करोड़ का पैकेज लगेगा, 80,000 करोड़ का आप रास्ता बना सकते हैं, तो 10,000 तो किसानों को दे ही सकते हैं। लेकिन इसमें मुख्यमंत्री का बयान आ जाता है कि पैसों का आप बनावट भी नहीं दिखा सकते, पैसे है नहीं सरकार। तो ये इश्यू सीएम और डीसीएम के बीच में है, तो क्लैरिफिकेशन उनको ही देना पड़ेगा, क्योंकि माननीय मुख्यमंत्री जी कह रहे कि बहुत सारा पैसा है, लेकिन उनके डीसीएम कुछ और कह रहे, साहब कह रहे। तो मेरे ख्याल से सरकार को ही पूछना पड़ेगा कि सीएम और डीसीएम दो अलग सिग्नल दे रहे कि इसका अर्थ क्या है, कि रियल सिचुएशन क्या है महाराष्ट्र की। राहुल गांधी ने ट्वीट किया है, उसमें कांग्रेस के पदाधिकारियों का जाए मदद करें, तो विपक्ष जो है इस तरीके से आगे बढ़कर एक साथ में मदद करने के लिए हम ताकत से सरकार के साथ खड़े रहने के लिए तैयार हैं। आप भी हमें सुझाव दीजिए कि हम आपको कैसे हेल्प कर सकते हैं, क्योंकि हमारे सारे सांसद आपने देखा होगा, बप्पा हो, ओम राजे हो, रोहित पवार हो, संदीप क्षीरसागर हो, सारे फील्ड पे है, कोई ना वो ये इंसानियत का वक्त है। ये कौन सांसद है, कौन एमएलए है, ये उसका वक्त नहीं है, ये इंसानियत का वक्त है। सब हमारे ही फैमिली के लोग हैं ना, कौन बाहर का है, सब घर के ही लोग हैं। घर के लोगों को जब मदद रहती है तो उठ और काम पे लग जाओ, जो भी आप कर सको आपने करना चाहिए, हर एक ने। मैं तो कई चैनलों पे सुबह देखा, कई चैनल के लोगों ने एक दिन का उनकी सैलरी दी है, कितनी बड़ी बात है। मंत्रियों ने 1 महीने की दी है, तो इसका स्वागत करते हैं। हर जो भी आज महाराष्ट्र हो या बाहर हो जो मदद करना चाहता है उसे बड़े, आप ब्लैंकेट दीजिए, बच्चों को किताबें दीजिए, बच्चों की स्कूल की फी दे, कुछ भी दे सकते हैं आप। तो मेरे ख्याल से अगर महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी अपील करें और एक स्ट्रक्चर्ड फॉर्म में कलेक्शन पॉइंट्स करे, डिस्ट्रीब्यूशन पॉइंट्स करे, तो यह हो सकता है। निजी क्षेत्र से भी अपील की है कल राजस्व मंत्री ने की, उद्योग क्षेत्र तो करेगा। महाराष्ट्र में मैंने हमेशा देखा है, जब लातूर का देखा था मैंने सबसे पास, वो तब पूरा महाराष्ट्र लातूर के साथ खड़ा हुआ था और दिल खोल के लोगों ने बहुत मदद की थी। तो शायद माननीय मुख्यमंत्री जी अगर सबको शायद उन्होंने टीवी पे आके एक अपील करनी चाहिए राज्य को, जो जितना कर सके करे। मैं तो बोल के थक गई कि जब महाराष्ट्र में कोई भी ऐसी अड़चन आए, तो अगर महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी ने ऑल पार्टी मीटिंग की तो सब साथ मिलके, कभी तो पॉलिटिकल डिफरेंसेस अगर हम अलग रख के राज्य की सेवा में, राज्य के हित के लिए साथ काम करने के लिए मैं तो हमेशा तैयार रहती हूँ। माननीय मुख्यमंत्री पहल तो करें। अभी तो वो काम में फंसे रहेंगे, लेकिन अगर वो ऑल पार्टी मीटिंग बुलाएंगे और कुछ सुझाव देंगे तो हम पूरी ताकत से सरकार को मदद करेंगे, करना चाहते हैं। ये कल की 2 घटनाएं हैं। एक तरफ हम इस बाढ़ में बहुत तरीके से, बहुत दुख की बात है महाराष्ट्र में जो हो रहा है, दूसरी तरफ जो नंदुरबार में हुआ, जो अटैक हुआ, गाड़ियां जलाई गई, ये कुछ नया ही मैंने महाराष्ट्र में देखा है। पहली बार देखा है कि नंदुरबार में ऑफिशियल ऑफिस के बाहर
कलेक्टर ऑफिस के बाहर गाड़ी जलाई जा सकती है, बहुत दुख की बात है। और दूसरा जो लद्दाख में हुआ, तो ये सारी जो चीज़ें ये कहीं अनरेस्ट है जिसके बारे में हम सब कह रहे हैं। और इसीलिए मैं बहुत बार माननीय मुख्यमंत्री जी से भी विनम्र विनंती करती रहती हूँ कि ऐसे अगर इश्यूज आए तो आप ऑल पार्टी मीटिंग बुलाइए, एक डायलॉग तो रहे कि विपक्ष सिर्फ आप पे टीका टिप्पणी करने के लिए नहीं है। कभी कभी हम हमेशा देखिए, ऑपरेशन सिंदूर ही देखिए ना, पूरी ताकत से मोदी जी के नेतृत्व में हम सब खड़े रहे। 3-4 महीने कांग्रेस पार्टी हो, हम वो पूरी ताकत से भारत सरकार के साथ खड़े रहे हम, क्योंकि वो देश का सवाल था। मैं फिर एक कहना चाहती हूँ, हमारे लिए पहले देश, फिर राज्य, फिर पार्टी, उसके बाद फैमिली। जब हिंसा अपने चरम पे थी, 4 लोगों को अपने मौत भी उठाया है, पुलिस वालों के भी वहाँ पर पथराव हुआ, वो भी उठाया है। लद्दाख को खासकर वहाँ पर पूरे राज्य की वो मांग करता है। अब बीजेपी ये कह रही सरकार को उसी मांग करता है कि आपने कह रहे थे कि आप अपना अंचल जोड़े, लेकिन आपने अंचल उसको छोड़ा है जब हिंसा अपने चरम पे चली गई, और आपने लोगों को समझाने की बजाय आप एम्बुलेंस से अपने घर चले। ये कहीं ना कहीं आरोप जो है गृह मंत्रालय से सुनो मांग हाँ, इनकी इंटेलिजेंस क्या कर रही थी? सरकार की इतनी बड़ी यंत्रणा है ना, उसका इंटेलिजेंस होता है। हम भी सरकार में बहुत साल रहे हैं, ये चीजें ऐसे नहीं होती। और मैं डिफेंड नहीं कर रही हूँ किसी को, लेकिन वांगचू जी कितने दिन से बोले जा रहे हैं, ये कल की बात नहीं है। 6 महीने साल भर से क्या ही जा रहे, कुछ ना कुछ आप कह रहे हैं ना। तो 1 साल आपको पता है कि वहां अनरेस्ट है, तो भारत सरकार का इंटेलिजेंस क्या कर रहा था, कोई मुझे बताए। ये तो उसकी तरह हो गया ना ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर में सब जब कश्मीर में अच्छा चल रहा था, अटैक हुआ कैसे, इसके बारे में आप सोचिए ना कभी। और उसके बाद का ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल हुआ नहीं हुआ वो तो अलग बात है, लेकिन अटैक तो हुआ ना। फिर इंटेलिजेंस क्या कर रही थी इस देश की? ठीक है, आप लद्दाख का कह रहे हैं, नंदुरबार में क्या हुआ आप बताइए मुझे। नंदुरबार में इतनी हिंसा हुई कैसे? शॉकिंग इट इज। क्या कर रही थी महाराष्ट्र की सरकार? ये पूना में कोयता गैंग घूमती रहती है, क्या कर रही है महाराष्ट्र की सरकार? और होम मिनिस्ट्री क्या कर रही है? आप मुझे कोई बताए महाराष्ट्र की होम मिनिस्ट्री। और डेटा मेरा नहीं है, आपके चैनल का ही है, आप ही हेडलाइन करते हैं पुणे में सबसे ज्यादा क्राइम है। ये मेरी हेडलाइन नहीं है, आपकी है, क्योंकि डेटा ही दिखा रहा है ना कि पूना में क्राइम बढ़ा हुआ है। बिल्कुल। ऐसे में वहाँ पे स्थिति हिंसा हो जाना क्या सरकार की बदइंतजामी या निगलेक्ट करना है? वो बिल्कुल मेरे ख्याल से भारत सरकार ने इसको रिव्यू करना चाहिए। और ये एक धोखे की बहुत बड़ी घंटी, क्योंकि आप देखिए एक ही दिन में नंदुरबार और लद्दाख सिमिलर इश्यूज अलग थे, लेकिन रिएक्शन वही है। तो मेरे ख्याल से जैसे भारत सरकार में बहुत बार एक ऑल पार्टी मीटिंग बुलाई जाती है, चर्चा होती है, वैसे ऐसे सारे क्राइम्स पे और महाराष्ट्र की जो आज स्थिति है उस पर मेरी विनती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से कि आप प्लीज ऑल पार्टी मीटिंग, मैं तो 10 बार उनको विनती कर चुकी हूँ कि ऑल पार्टी मीटिंग बुलाइए, थोड़ी चर्चा कीजिए, क्योंकि आज महाराष्ट्र में इतनी एक अस्वस्थ दिख रहा है। आप अगर घूमेंगे तो आपको भी पता चलेगा, आपकी टीम भी आपको रिपोर्ट करती होगी। बेचैनी की बात कर रही है वहाँ के लोगों में, लेकिन क्या केंद्र का गृह मंत्रालय, केंद्र की सरकार सारा कुछ ठिकरा जो है वो सोनल वांगचुक को बोलकर अलग हो जाने की? नहीं, मेरे ख्याल से कि उनकी जो मांग है, फिर आपका इंटेलिजेंस क्या कर रहा था? इट्स एन इंटेलिजेंस फेलियर नो। इतना बड़ा मंत्रालय है, तो उनको अगर पता था कि यहाँ कुछ अपेक्षा है लोगों से, 1 साल से उनकी लड़ाई वहां चल रही है, तो 1 साल से कुछ तो रिपोर्ट आई होगी ना। इतना बड़ा इंटेलिजेंस फेलियर हुआ कैसे? वहाँ पे एक बार प्रमुख रूप से स्थानीय लोगों को, युवाओं को रोजगार की मांग रही है, लेह और लद्दाख को अलग लोकसभा सीट करने की मांग, ये सारी मांगों का असर रहा है। नहीं, चर्चा तो हो सकती है ना, अगर कोई सुने तो। कोई नहीं पत्थर फेंकना चाहता, क्योंकि वो भी बच्चे समझते हैं ना कि वहां की इकोनॉमी अगर हर्ट हो गई तो जाएगा क्या। लेकिन अगर कोई सुने ना,
दिक्कत है कि इनका सिर्फ आउटगोइंग चलता है, इनकमिंग बंद ही है. ये दिक्कत है सरकार की. विधान केलंय आणि आपल्या देशाची लायकीच आहे ते संविधान आणि पोटात मुरडा पडण्यासारखे लोक संविधान म्हणतात. मात्र आम्हाला स्वातंत्र्य असं नको, आम्हाला हिंदवी स्वराज्य हवंय आणि संविधानाला पुन्हा आणि देशाला त्यांनी जे हिरावण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात ते मी वाचलेलं नाही आणि माझ्याकडे जे बातम्या येतात त्याच्यात अजून तरी काय आलेलं नाही. तर मी सविस्तर त्यांचं पूर्ण स्टेटमेंट ऐकून तुम्हाला नक्की कॉमेंट देईन. आत्ता मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे एखादी गोष्टी ऐकलं नाही त्याच्यावर कशी मी बोलणार. नाही, एकतर शिवराज सिंगजी एक अतिशय संवेदनशील, जरी आम्ही विरोधात असलो तरी एक गोष्ट मी मान्य कबूल करते, कारण का अनेक वर्ष आता मलाच त्यांच्यावर 1.5 वर्ष काम करायची संधी केंद्र सरकारमध्ये मिळालेली आहे की अनेक वेळा सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत किंवा सरकार म्हणतं की आम्ही मदत करतोय पण खरंच होत नाही. राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण सगळेच पाहतो. पण शिवराज सिंगजी एक संवेदनशील नेते आहेत का? तर आहेत. वेळ देतात, हो देतात, आमचं ऐकून घेतात, प्रयत्न करतात. कदाचित त्यांचे सगळे जे प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटला जात असतील केंद्र सरकार, कदाचित त्याच्यात ते मान्य होत नसतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे ते संवेदनशील का आहेत, पण ते तेवढा निधी जेवढा अपेक्षित आपल्याला सगळ्यांना आहे किंवा जेवढा खरंच खर्च असतो किंवा सरसकट कर्जमाफी ते केंद्र सरकारला पटवू शकतील का नाही हे काळच ठरतं. पण मला वाटतं आत्ताची नैतिक जबाबदारी ही महाराष्ट्र राज्याने घेतली पाहिजे, कारण का हा राज्यामधूनच प्रस्ताव आधी गेलेला नाही आहे दिल्लीला. तो तातडीने पाठवावा अशी माझी हात जोडून विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना. बीजेपी के मंत्री है महाराष्ट्र में, वो कहते हैं कि महायुति की जो सरकार है वो हिंदूवादी सरकार है और हिंदुओं ने इन्हें वोट दिया है. जो गोल टोपी वाले हैं उन्हें भी वोट दी. ये सवाल आप माननीय देवेंद्र